बऱ्याच वर्षानंतरची लिंबुटा गावाची आणि तांड्याची माझी पण सर्व नागरिकांची पण इच्छा पूर्ण झाली आहे। आणि हा जो आनंद आहे तो बघितला का तुम्ही? तांड्यावरच्या महिलांच्या बी चेहऱ्यावर मावत नाही। दोनच कामं अशा आणलेत मी की ज्याची तुलना कुणीच करू शकत नाही। रोड आणि टाकी। या तांड्याला रोड नव्हता। आमचे राठोड साहेब गेले, सगळेजण जातात, कोण किती दिवस जगते, पण राठोड साहेब मला एकच म्हणायचे, प्रभाकर राठोड साहेब ते एकच म्हणायचे, हे पोरांनो बोलू नका। राठोड साहेब म्हणाले, अरे मनक्यानो रोडच नाही छानी। इथून रोड कुठं होता माहित आहे का? देवाशाला। हा रोड इकडे कोणती पाठी? ताडोळीला, नात्र्यावर यायचं ताडोळी, तरी लोक सहन करायचे। पण फुलचंद कराड यांनी जिद्द पकडली, शेवालाल महाराजांची शपथ घेतली आणि सांगितलं की या तांड्यातल्या लोकांना इकडून वाकडं वागू द्यायचं नाही। जेव्हा माझी बायको सरपंच झाली, सुमन कराड बिनविरोध सरपंच झाल्या होत्या। आता या गावातली 4-5 वेळा नाही 5-7-8 वेळा ग्रामपंचायत मी जिंकली। एखादाच अपवाद सोडला तर 30 वर्ष 40 वर्ष ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे। आणि म्हणून तेव्हा पांगरीच्या लोकांचा विरोध होता। आता गाडीत बसल्यावर मी एकच सांगितलं, आता हे लोक एवढ्या आनंदात आहेत की माझ्या पायाला हात लावतात की भाऊ तुम्ही रोड दिला तांड्याला, नाही आम्हाला पण रोड दिला। आणि या रोडहून त्यांच्या जमिनीची किंमत वाढली का नाही? त्यांच्या जमिनीची किंमत वाढली, त्यांच्या शेतात याला रस्ता झाला, तांड्यात याला रस्ता झाला, त्यामुळं या भागाची किंमत खूप वाढली आणि या भागात अडचण राहिली नाही। एक महत्वाचं काम मी केलं, रस्ता आणला, उगाच डागडुग रस्ता नाही आणला, तर डांबर रोड आणला। हे काम ऐतिहासिक आहे, साधं काम नाही, ज्याला कुणाला यायचं ते बघा। म्हणूनच फुलचंद कराडच्या आणि दुसरा रस्ता तर आणला, पण दुसरं काम काय केलं पोरांनो? अरे पाणी होतं का इथं? नागापूरच्या तळ्यावरून पाणी नव्हतं। इथं सोडलं पाणी एकदा आणि तिथून खाली सोडलं तर तिथं भांडणं व्हायचे त्या नळाचं पाणी घ्यायला, हे पाणी मिळत नव्हतं। आणि मी ठरवलं की पाणी आणायचं, पाणी आणायचं ते नागापूरच्या धरणातच आणायचं। ही जिद्द फुलचंद कराड यांनी बाळगली। आणि या लिंबुट्यामध्ये जे 6 वेळा तुम्ही ग्रामपंचायत मला विरोध दिली ना, 4 वेळा बिनविरोध, 3 वेळा निवडणूक होऊन 40 वर्ष ग्रामपंचायत मला दिली, याचा आम्हाला अभिमान आहे। शेवालाल महाराजांचं ऋण, भगवान बाबांचं ऋण फेडण्यासाठीच मी राजकारणात आहे। आणि म्हणून मोठी मोठी कामं जी होणारच नाहीत अशी कामं, म्हणून पाण्याचं काम केलं। इथं महिला आता उभ्या होत्या, त्या काय म्हणल्या? भाऊ आनंद झालाय। काय म्हणल्या आणखीन? त्याच्या शब्दात काय होतं? हा, भाऊ आनंद झालाय, काही नाही राहिलं आता। पाणी मिळालं, रस्ता मिळाला, घरकुलं मिळाली। अरे असा तंडा बघा, असा लिंबुट्यासारखा तंडा बघा, जाऊन महाराष्ट्रात जा, कुठेही जा। मी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाला लिंबुट्याला इथं तांड्यावर आणील, नक्की आणील। माझंही स्वप्न पूर्ण, तुमचंही स्वप्न पूर्ण। आपल्या गावाला उपमुख्यमंत्री आले आणि आता त्यांच्याकडून मध्ये जरा थोडासा वाघ जरा जाळीत होता, आता जाळीतून बाहेर पडलाय। वाघ कुठे बसला तरी वाघ शिकारच करीत असतो। काय करतो? वाघ शिकारच करीत असतो। आणि वाघ काय खातो? शिकार करून
अरे वाघ कुठं गवत खातो गा? अरे कंडक्टर कसं वाटतंय आता? गोड गोड वाटतंय का? आणि म्हणून वाघ गवत नाही खात. वाघ वाघ आहे. वाघाची शिकार ही कशी आहे? कुठे शिकार करते देवा? अरे वाघाची शिकार म्हणजे धरणाचं पाणी. वाघाची शिकार म्हणजे तळ्याचं पाणी. हे आणलंय तांडेला लिंबुटेला. ही केवढी शिकार आहे? वाघाची शिकार रस्त्याची शिकार आहे. भाऊ तुम आगे बढो.